या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ। तर बघा आपल्याला आता नवरात्रीमध्ये आपल्याला ओटी भरायची आहे। तर बघा ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। तर बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। देवीची ओटी भरताना म्हणजे देवीला निर्गुण तत्वाला शक्तिपूर्वक अर्पण केली जाते। त्यामुळे आपण आपली जी काही कुलस्वामिनी आहे तर त्याची ओटी भरावीच लागते। दरवर्षी आपण नवरात्रमध्ये एकदा तरी ओटी नक्कीच भरायची असते, म्हणजेच आपल्या कुलदेवीची मान सन्मान करायचा असतो। बघा नवरात्रीमध्ये कुलदेवीची आपल्या घरामध्ये जी काही घट बसवतो तर तिथे पण आपण घरच्या घरी ओटी आपण भरायची असते। आपल्या कुलदेवी म्हणजे कुलाचे रक्षण करणारे असते। तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारे असते, म्हणून देवीला ओटी भरायची असते। आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात। म्हणजेच आपल्याला बघा आपल्याला ओटी आता घरच्या घरी कशी भरायची आहे किंवा तुम्ही मंदिरात जाऊन म्हणजे एका तुळजाभवानी जी काही तुमची कुलदेवता आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच ओटी भरायची आहे। तर बघा एका ताटामध्ये साडी ठेवावी। ते आपल्याला तिथे परंपरेनुसार नऊवारी साडीची ओटी भरण्याची पद्धत असते तरी नऊवारी साडी ठेवावी। देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमीच असावी, कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणारी सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते। त्यामुळे आपण नक्कीच रेशमी आणि नऊवारी मध्येच रेशमी किंवा आपल्या सुती धाग्याचाच आपल्याला साडी घ्यायची आहे। आणि साडीचा रंग हा निळा आणि काळा नसावा। म्हणजे आपण बघा काळा तर घेतच नाही, पण निळा कलरची साडी कधी जी काही तुम्ही ओटी भरता त्याच्यात नसावी। याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग तुम्ही निवडू शकता। तर बघा एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचे रंग देखील शुभ असावा, जसा लाल, सोनेरी किंवा इतर। तर तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी आणि अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी। त्यावर हळदी कुंकू म्हणजे हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर हे देखील असावी। बघा आपण श्रंगार ठेवायचा आहे, म्हणजे ताटामध्ये जी काही बांगड्या वगैरे असतात, आपण जी काही स्त्रीचं श्रंगार असतो सामान तर ते ताटामध्ये ठेवायचं आहे। तर त्याच्यामध्ये आपण फळं पण ठेवू शकतो। कोणतेही दोन फळं ठेवलं तरी चालतं, म्हणजे केळी आपण जे काही सफरचंद असेल तर तेही ठेवायचं आहे। म्हणजेच ते लोक 5 वाण तर ठेवायचं आहे। त्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो बघा। आणि जेव्हा आपण ताट ओटीचं घेतो तर ते नारळाची शेंडी असते तर ते देवीच्या दिशेने असावी। ओटीचा पानाचा विडा ठेवणे म्हणजेच महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्यालाच काय म्हणतात तर तांबूळ असं म्हणतात। तर त्याच्यामध्ये आपण पाण्याचा विडा नक्कीच ठेवावा। नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभायचं आहे। बघा आता तुम्ही घरी ओटी भरत असाल तर तुम्ही ते ताटात ओटीचं सामान ठेवलेलं असतं त्या साडीवर, तर ते जी काही ताट आहे म्हणजे ओटीचं तर ते आपल्या छातीसमोर घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे, म्हणजे देवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी या देवीला पूर्ण प्रार्थना करायची आहे। बघा जेव्हा ते ओटीचं ताट आपण छातीसमोर घेतो तेव्हा ही प्रार्थना करायची आहे। ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत। जेव्हा ते ताट आपल्याला जी काही देवीचं ताट आहे तर ते चरणी व्हायचं आहे, त्याच्यावर तांदूळ आपण व्हायचं आहे, म्हणजे ओटी भरायची आहे। जर तुम्ही मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची आहे। आणि तसंच घरात जर देवीला तुम्ही साडी अर्पण करत असाल, म्हणजे तुम्ही घरच्या घरी जर देवीची ओटी भरत असाल तर ती प्रदान करावी। तुम्ही स्वतः प्रदान किंवा एखाद्या सवासणीला ती देऊ शकता। आणि ते जे काही नारळ आहे तर त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे घरच्या घरीच। तर अशा पद्धतीने आपण देवीची ओटी भरायची आहे। बघा ओटी भरणे म्हणजेच काय तर आपण देवीला मान सन्मान करायचा असतो देवीचा। देवीला आपण जी काही ओटी भरायची आहे तर त्या आधी आपल्याला देवीला आपल्याला अत्तर लावायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतरच आपल्याला ओटी भरायची आहे। जेव्हा आपण ओटी भरतो देवीला तर ते देवीची ओटी भरताना आपण मंत्रोच्चार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे, आशीर्वाद घेऊन पूजनाची सांगता करायची आहे। म्हणजे ओटी भरल्यावर आपण नंतर
देवीच्या पाया पडून आपण छान आरतीही करायची आहे। जर तुम्ही घरच्या घरी करत असाल, देवीची ओटी भरत असाल, तर तुम्ही नक्कीच घरी ओटी भरायची आहे। त्यानंतर आपल्याला आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे साधी सोपी आहे। जर तुम्ही नवीन मुलगी आता लग्न झालेलं आहे, तर तिने आपल्या जे काही सासरकडची कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहे, तर त्या कुलदेवतेला जाऊन आपण मंदिरात जाऊन आपण त्याची खणनारळाची ओटी भरायची आहे देवीची, आणि आपल्या देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे। बघा, आपल्या देवीचा मान सन्मान करणे म्हणजे बघा, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी स्त्री येते, तर ती सुवासिनी स्त्री आली आपल्या घरामध्ये, तर आपण हळदी कुंकू वाहून तिची ओटी भरली जाते। तसंच आपण आपल्या देवीला पण आपण देवी एक स्त्री असते, त्या रूपात आपण त्यांना ओटी भरत असतो। त्याच्यामुळे आपण एका स्त्रीचा मान सन्मान करत असतो, तसं त्याप्रमाणे आपण देवीची ही ओटी भरून आपल्या कुलस्वामिनीचा मान सन्मान करायचा असतो। तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने, योग्य पद्धतीने आपण देवीची ओटी भरायची आहे। तर हे तुम्ही पण याच पद्धतीने ओटी भरायची आहे। तर ह्या चुका अजिबात करू नका, जे की तुम्ही साडीमध्ये करता, तर ती चुका करू नका। आणि आपल्या देवीची, आपल्या कुलस्वामिनीची, जी काही तुमची कुलस्वामिनी आहे, तर त्या कुलस्वामिनीची नक्कीच आपल्याला ओटी भरायची असते। बघा, आपली कुळाचार, आपली कुलधर्म असतो, आपला कुळाचा संरक्षण करते, तर त्याची आपण मान सन्मान तर करायलाच पाहिजे। तर दरवर्षी एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीला जायचं असतं। त्या कुलस्वामीला जाऊन आपली यथाशक्ती जी काही आहे, तर त्याची ओटी भरायची आहे, त्यांचा मान सन्मान करावा लागतो। आपल्या कुळाचा रक्षण करणारी देवी आपली कुलस्वामिनी असते, त्याच्यामुळे आपण त्यांचा मान सन्मान करायचा असतो। तर तुमची कुलस्वामिनी कोणती आहे, तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये जय माता की लिहायला विसरू नका। तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय अंबा माता की जय।